नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक कॉलेज व त्या कॉलेजचे कट ऑफ या संदर्भाने माहिती घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये जे एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक कॉलेज आहे त्याचं नाव आहे गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव। तर जळगाव या जिल्ह्यामध्ये हे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे। हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या कॉलेजमध्ये सर्व ज्या काही सुविधा आहेत, शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजना आहेत, त्याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळतो व ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची फर्स्ट प्रायोरिटी हे कॉलेज असतं। कारण या ठिकाणी फीस देखील खूप कमी आहे व अकॅडमिक जे काही यांचं बॅकग्राऊंड आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थी या कॉलेजला प्रेफर करतात। तर या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ काय जातो, विद्यार्थ्यांना किती रँक असेल तर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, ही ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बालाजी एज्युकेअरमध्ये सध्या पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMS असेल, BHMS असेल किंवा BUMS फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नक्की नोंदणी करा। अगदी रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बालाजी एज्युकेअर मार्फत अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल माहिती, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते, कॅप राऊंडचे नियम काय आहेत। काही असे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत की ज्यांना BMSचे देखील राऊंड खेळायचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना BHMS कॉलेज हातामध्ये ठेवून BMSचे राऊंड कशा पद्धतीने खेळता येतील ही देखील मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। तसेच विद्यार्थ्याचे मार्क, जो काही आलेला ऑल इंडिया रँक आहे व SML येणार आहे, त्यानुसार योग्य कॉलेजची यादी तयार करून दिली जाते। त्यासोबतच प्रत्येक राऊंडचे जे काही ऑप्शन फॉर्म आहेत ते वैयक्तिकरित्या भरून दिले जातात, जेणेकरून विद्यार्थ्याकडून होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका टाळल्या जातात व योग्य त्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लागतं। तर या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आजच बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत रहा। या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क अन्यथा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर झाले पेड काउन्सिलिंग संदर्भात। आता आपण महाराष्ट्रामध्ये जे एकमेव गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे त्याचा कट ऑफ काय जातो, सेफ रँक काय आहे, या संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या कॉलेजचा गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजचा कोड आहे 4164। हे कोड फार महत्त्वाचे असतात। ज्याही वेळेस आपल्याला कॉलेजचा प्रेफरन्स भरायचा असतो त्यावेळेस आपल्याला या कोडची निवड करावी लागते। तर विद्यार्थी आणि पालकांनी हा कोड लक्षामध्ये ठेवा। दरवर्षी काही बदल होतात, परंतु मोस्ट प्रोबॅबली यावर्षी देखील हेच कोड राहतील। जर आपण या कॉलेजचा ST कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मागील वर्षी SC कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 5,18,891 या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। इकडे जे काही मार्क तुम्हाला दिलेले आहेत हे मार्क हे मागील वर्षीचे मार्क आहेत। यावर्षी या रँकवर विद्यार्थ्यांचा स्कोर खूप जास्त आहे। या ठिकाणी जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर 8,35,539 या ऑल इंडिया रँकवर, VJ कॅटेगरीमध्ये साधारण 7,06,829 या ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। त्यापुढे जर आपण NT1 कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ 5,08,749 या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता। NT2 कॅटेगरीला 4,89,688,
जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 5,78,958 या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑल इंडिया रँकपर्यंत तुमचा रँक येत असेल किंवा याच्या आतमध्ये तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BHMS कॉलेज मिळेल. त्यापुढे जर आपण आता OBC SC BC या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 5,12,300, SC BC मध्ये 5,05,558, जे विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 4,01,325 व ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 5,35,821 या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता. खाली तुम्ही D1 D2 D3 या कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील जे एकमेव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे होमिओपॅथीचे त्याचा कट ऑफ आहे. ही रँक तुम्ही लक्षात ठेवा. या रँकपर्यंत जर तुमचा यावर्षी रँक येत असेल किंवा यापेक्षा कमी रँक येत असेल तर तुम्हाला देखील या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यापुढे जर आपण या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 57,400 रुपये फीस आहे व जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत SC ST OBC VJNT या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती फक्त 8,000 रुपये आहे. ती फीस देखील तुम्हाला फक्त ॲडमिशन वेळी द्यावी लागेल. त्यानंतर सेकंड इयरपासून तुम्हाला फी देण्याची गरज नाही. जे विद्यार्थी EWS SC BC मध्ये येतात व मुले आहेत अशा विद्यार्थ्यांना 28,700 रुपये प्रतिवर्ष फीस आहे. मुलींना या कॉलेजमध्ये 0 रुपये फीस आहे. फक्त ॲडमिशन वेळी तुम्हाला 8,000 रुपये द्यावे लागतील. SC ST कॅटेगरीला ज्यांचं इन्कम 2.5 लाख रुपयापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची फीस 0 रुपये आहे. ॲडमिशन वेळी फक्त तुम्हाला 2,000 रुपये भरावे लागतील. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. तर एवढ्या कमी फीसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. रँक आणि कट ऑफ तुम्ही पाहिलाच व आता जे काही फी स्ट्रक्चर आहे त्या संदर्भात देखील आपण माहिती घेतली. जर तुमचे या व्हिडिओ संदर्भाने काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये BHMS ला प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या. तुमच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये आणि कमी फीसमध्ये तुमचा प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू. या संदर्भात व पेड काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व आजच आपली काउन्सिलिंग सीट बुक करा. धन्यवाद.